आपण पाहत आहात राष्ट्रसंवाद टीव्ही मराठी. 1992 साली मी जिल्हा परिषदेला अपक्ष म्हणून निवडून आलो आणि ती आमची निवड अत्यंत चुरशीची झाली होती. जरी माझ्या गावामध्ये उमेदवारी दिली होती तर निवडणूक ही माझी आणि नारायण पवार यामध्ये होती आणि त्यांना त्या गोष्टीचं कुतूहल होतं की नारायणरावचा एवढा दबदबा असताना सुद्धा असा कोण मुलगा आहे की जो निवडून आला आहे. मग त्याने मला आवर्जून जिल्हा परिषदेमध्ये बोलवलं. मला विचारलं की आता पुढं तुम्ही काय करणार. तर मी सांगितलं मी तुमच्यावर राहणार आहे आणि तिथनं खऱ्या अर्थानं आमच्या मैत्रीची सुरुवात झाली. मी जरी विरोधात निवडून आलो होतो तरी त्याने असं मनामध्ये कुठं खिंतू ठेवला नाही की बा हा आपल्या विरोधामध्ये निवडून आला आहे, आपल्या उमेदवाराला पाडून आला आहे. आणि आपुलकी किंवा ठीक आहे जे झालं ते झालं, तुम्ही आता आमच्याबरोबर जॉईन व्हा, आपण सगळे मिळून त्या भागाचा विकास करू आणि त्या शब्दाप्रमाणे ते वागले. खरं म्हणजे दादांना क्रिकेट खूप आवडायचं. आवर्जून ते मॅच बघायचे. तर त्या आपण बोलत असताना बाजूला मॅच लावायचे आणि त्याचा ते आनंद घ्यायचे. एखादा आऊट झाला, अरे अरे अरे, एखाद्याने चांगला सिक्सर मारला, म्हणजे एक आनंद त्यांना व्हायचा. वैयक्तिक आयुष्यामध्ये मी त्यांच्या फार गेलो नाही, परंतु दादा हळवे मनाचे होते. ज्या वेळेला राहुल कुलांचे वडील गेले त्यावेळेला जी ते अंत्ययात्रा होती त्याच्यामध्ये दादा ओक्साबोक्सी रडलेली मी पाहिलेली आहेत. श्रद्धांजली वाहत असताना त्यांना रडू आवरत नव्हतं. दादा तितकेच हळव्या मनाचे होते. एखादी गोष्ट दादांना आवडली नाही तर स्पष्ट बोलायचे आणि एखादी गोष्ट त्यांच्याकडनं चुकली तर ते लगेच सॉरी म्हणायचे. असे प्रसंग माझ्या जीवनामध्ये आलेले आहेत. दादांचा आणि माझा स्वभावात काही गोष्टी असं साम्य होतं. दादाही स्वभावाने हट्टी होते आणि मी हट्टी होतो. एखादी गोष्ट मला पाहिजे म्हटली की पाहिजेच, ते लावून धरायचं. दादा म्हणायचे, राव दिलीपराव तुम्ही लय हट्ट करता राव, असं नाही पाहिजे. तर मग मी दादांना पटवून सांगायचं की दादा माझा या गोष्टी करता हट्ट आहे, दुसरी माझं वैयक्तिक काहीच नाही. नंतर दादांचा परत फोन यायचा किंवा बोलून घ्यायचे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, मी ते तपासून बघितलं. म्हणजे एखादी गोष्ट दुसऱ्या बाजूनं तपासून त्यात काय तथ्य हे दादा ओळखायचे आणि त्याप्रमाणे दादा वागायचे. दादा मला नेहमी म्हणायचं, दिलीपराव तुम्ही थोडा सबुरीने घ्या, संयमाने घ्या, होईल सगळ्या गोष्टी, एका वेळेला सगळ्या गोष्टी होत नाही. आणि माझ्यासारख्याला राज्याचं राजकारण करत असताना जवळच्या काही लोकांना थांबवावं लागतं, त्यापैकी तुम्ही एक आहात आणि म्हणून तुम्ही काही गोष्टी ऐका माझ्या. असा एक प्रसंग होता की ज्यावेळेला मी 19ला निवडून आलो त्यावेळेला दादाने नागपूरमध्ये मला बोलून सांगितलं की यावेळेला मी तुम्हाला राज्यमंत्री करणार आहे. आणि दादांना माझा स्वभाव माहिती होता आणि इकडे ज्यावेळेला यादी आली ना मंत्रिमंडळाची त्याच्यात माझं नाव नव्हतं. तर दादांच्या लक्षामध्ये आलं की आपण दिलीपरावला सल्ला दिला. आणि पहिला फोन तालुका अध्यक्षांना गेला की दिलीपरावला सांगा कुठली प्रतिक्रिया देऊ नको, पुढं बघू आपण काय करायचं ते. आणि दुर्दैवानं ते क्षण आलेच नाही, परंतु शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न केला की मला कुठं ना कुठं राजकारणामध्ये मंत्रिपद मिळावं याकरता, पण ते राहून गेलं. ठीक आहे, मलाही त्या गोष्टीचं दुःख नाही, परंतु दादांच्या मनामध्ये ती इच्छा होती की दिलीप मोहितेला आपण न्याय दिला नाही, तो द्यायचा. आणि आज नियतीनं ते सगळंच हिरावून नेलं आहे. खरं म्हणजे मला न आवडणारी माणसं अशी होती की ती दादांना आवडायची. दादांना त्यांची दुसरी बाजू दिसायची नाही. काही गुण दादा बघून त्यांना जवळ करायचे आणि दादांना असं वाटायचं की सगळी माणसं एकत्र राहिली तर दिलीपचं राजकारण सोपं होईल, म्हणून ते त्यांना त्यांच्या पद्धतीने सांभाळायचे. आता राहिली गोष्ट निधीची, तर मी एखादं प्रोजेक्ट घेऊन गेलो आणि दादांना ते पटलं आणि त्याच्यातनं काही तथ्य दिसलं तर दादा 1 मिनिटाचाही विचार करत नव्हते आणि त्या गोष्टीला मांडण्याचं त्याचं काम दादांनी केलं. त्यात पहिला जो विषय होता की इथं जे ITI आहे ते देशातलं पहिलं ITI आहे, ते FPPP तत्वावर आपण केलं. त्यामध्ये बाबा कल्याणींनी सगळे शैक्षणिक संकुल उभं करायचं, ते गव्हर्नमेंटला हँडओव्हर करायचं, सगळ्या शिक्षकांचा पगार करायचा आणि सरकारनं सर्टिफिकेट द्यायचं. अशा प्रकारची ती पहिली योजना इथं राज्यामध्ये राबवली आणि ते रोल मॉडेल झालं.
आणि देशामधनं लोक पाहायला यायला लागले. अनेक उद्योगपतींनी मग वेगवेगळ्या तालुक्यातले ITI हँडओव्हर PPP तत्वानं घेतले आणि मग देशातल्या सगळ्या ITIला एक झळाळी आली. कारण दादा आले की एक वेगळ्या प्रकारचा उत्साह कार्यकर्त्यामध्ये यायचा. दादांचा स्वभाव असा असायचा की दादा जास्त वेळ बोलायला लागायचं आणि दादांची इच्छा असायची की मी आलो की मला लगेच माईक हातामध्ये द्या आणि ते इतकं व्यवस्थितपणानं पटवायचे, कल्पनेच्या पलीकडे त्यांची ती हातोटी होती. मिश्किल विनोद करायचे, झापायचे आणि काम कसं होईल याचा दादा नेहमी विचार करायचे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे दादा आणि दादा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हेच समीकरण होतं. म्हणजे पवारसाहेबांकडे जरी नेतृत्व राष्ट्रवादी होतं तर सगळी मागची धुरा दादा सांभाळत होते. सगळ्या कार्यकर्त्याची कोण कार्यकर्ता, मी माझ्या बाबतीमध्ये सुद्धा तेव्हा नारायण पवार सोडून गेले पक्षाला, त्याला कोणाला शोधून आणायचं तर हे फक्त दादाला माहीत होतं. माझ्यासारख्या अशा अनेक कार्यकर्त्यांना दादाने शोधून आणलं, घडवलं, मोठं केलं, आमदार केलं. असे अनेक कार्यकर्ते. मुळामध्ये आता राजकारणाची क्रेज बदललेली आहे. राजकारण हे मनी पॉवर आणि मॅन पॉवर आणि मसल पॉवर याच्यावर गेलेलं आहे. त्यामुळे एखादा कार्यकर्ता घडवून तो मोठा होणार आणि मग त्यांनी राजकारण करणार असं आता राहिलेलं नाही. राजकारण हे आता जर पैशावर आलं असेल, राजकारण हे जर मसल पॉवरवर आलं असेल तर आता राजकारणातली जी मजा आहे ती खरी निघून गेलेली आहे. आणि म्हणून अलीकडची तरुणाई जी आहे ती त्या पद्धतीने जाते आणि त्या पद्धतीने राजकारण करते. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच राहणार आहे. कारण आता तसा जर विचार केला तर दादाचं आणि माझं वय जवळजवळ सारखंच होतं. आणि एक राजकारणातली काही काळ असा असतो की तुम्ही नंतर विचार करायचा असतो की दुसऱ्याच्या हातामध्ये जे राजकारण दिलं. तालुक्यामध्ये सुद्धा मी तरुण पिढीला संधी दिलेली आहे. असे अनेक तरुण आहेत की ज्यांना आता आपण संधी दिली. भविष्यामध्ये त्यांच्या हातामध्ये राजकारण देऊन त्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका मी निश्चितपणाने करणार आहे. साधारणतः खासदारकीच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये जेव्हा आढळराव पाटलांना उमेदवारी दिली तर आता इथं माझ्या घरी आले होते. सकाळी पहिला नाश्ता केला, जा आवडतं ते दादाने मागून घेतलं. त्याच्यानंतर कार्यक्रम सुरू झाला आणि एकंदरीत दादाने माझ्या स्वभावाचं वर्णन करताना आमच्या धर्मपत्नीला म्हणलं की वहिनीसाहेब तुम्ही कसं जमवून घेता या बाबाशी, कारण हा आला तर मंत्र्यांना सुद्धा घाम फुटतो आणि तुम्ही कसं जमवून घेता. एक असा भावनिक क्षण आमच्या उभयतांच्या जीवनामध्ये आहे. किंवा असे काही प्रसंग आले, आमच्यावर काही खोट्या केसेस झाल्या, त्यावेळेला दादांनी जी भूमिका घेतली म्हणून आज आम्ही त्या याच्यातनं आमची सुटका झाली. नाही तर काही लोकांनी आम्हाला जेलमध्ये सुद्धा पाठवलं असतं. अतिशय आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यामध्ये. शेवटच्या माझ्या जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत तोच राहणार आहे की दादांना मी औक्षण केलं, माझ्या भावाला मी औक्षण केलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य होतं, जो आनंद होता तो मी माझ्या हृदयात साठवून ठेवलेला आहे. जिल्हा आणि महाराष्ट्र पोरका झालेला दादांच्या बाबतीत आणि आता दादांसारखं कोणीच नाही, झाला नाही आणि होणार नाही. दादा दादाच होता आमचा. आम्ही दादांच्या त्यावेळेला विरोधामध्ये होतो, परंतु सभागृहामध्ये असे अनेक निर्णय त्यांनी घेतले. तिला तेवढी स्वायत्तता होती आणि ते दादांच्या कानापर्यंत गेलं होतं. आणि दादांना माहिती की ह्या जेवढ्या हळव्या आहेत तेवढ्या त्या कडकसुद्धा आहेत. कारण असे काही प्रसंग घडले, आता त्याचं वर्णन आम्ही करत नाही, परंतु जिल्हा परिषदेचं पदसुद्धा माझ्या बायकोनं हे तितक्याच ताकदीने सांभाळलं. किंवा आज तालुका हा माझ्यानंतर ती तितक्या ताकदीने सांभाळते. म्हणून आमचं उभयतांचं RR पाटील असतील, दादा असतील, यांच्या वैयक्तिक प्रेम होतं. त्या दोघांनी आमच्यावर खूप प्रेम केलं. दादासुद्धा एखादा प्रसंग आला तर खंबीरपणाने पाठीशी उभे राहायचे आणि असं नेहमी आधार वाटायचा की कुठलाही प्रसंग होता दादा आपल्या मागं उभा राहणार आहे. काय झालं, अलीकडचं राजकारण आहे हे सगळं पैशाभोवती फिरायला लागलं. मग चांगला कार्यकर्ता आहे त्याच्याकडे जर
आर्थिक बळ नसेल, तो काम करून सुद्धा त्याचा फायदा त्याला राहिला नाही. आणि मग काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर न्याय मिळत नसेल तर दादांचं म्हणणं असं की बाबा आता ऋण काढून सण साजरा करण्यापेक्षा उगीच राजकारणामध्ये पैसे खर्च करून आपण स्वतः अडचणीमध्ये येऊ नका, अशा प्रकारची दादांची त्या बाबतीत सल्ला होता. म्हणून दादा सांगायचे की दारा विकून जमिनी विकून तुम्ही राजकारण करू नका, एवढा सल्ला दादांनी दिला.